पुण्यात महत्त्वाच्या बातमीकडे सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। मुंबईत भाज्यांच्या दरात तेजी कायम पाहायला मिळते। बहुतांश फळभाज्या आणि पालेभाज्या या चढ्या भावाने विकत घेण्याची वेळ नागरिकांवरती आली आहे। एप्रिलच्या महिन्यापासूनच भाज्यांचे दर वाढलेत आणि मागच्या काही आठवड्यापासून दरवाढ ही टिपेला जाऊन पोहोचली आहे। सर्वसामान्य नागरिकांना आणखी काही दिवस चढ्या भावानेच भाज्या घ्याव्या लागणार आहेत। तर दादर भाजी मार्केटमधून आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधव हिना। मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। श्रावण सरी बरसू लागल्या आहेत, मात्र याचा फटका भाज्यांवर दिसून येत आहे। त्याचा परिणाम भाज्यांवर दिसून येत आहे, कारण का भाज्यांचे दर आता वधारले आहेत। जर आपण या ताज्या भाज्या पाहिल्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये गृहिणी वापरतात, त्याच भाज्यांचे दर आता वाढलेले आहेत। काकडी, गाजर, कारली, वांगी, ही जी फुलगोबी आहे, त्या सगळ्या भाज्यांचे दर जवळपास 25 ते 50 रुपयांनी वधारलेले आहेत। मटार देखील वधारलेले, इथे भेंडी आहेत, कोबी आहे, ढोबळी मिरची आहे, या सगळ्या भाज्यांचे दर जे आहेत ते वधारलेले आहेत। त्यासोबतच टोमॅटो देखीलचे भाव वाढलेले आहेत, जवळपास 25 रुपयांनी हे भाव वाढलेले आहेत। दैनंदिन जीवनामध्ये खरं तर हे वापरले जातात। भैया कैसा दिया टमाटर? टमाटर है 60 रुपये किलो। 60 रुपये। और इसका जो प्राइस होता है, जो दाम होता है, वो कितना होता है? उतना ही होता है या बढ़ गया है? बढ़ गया 80 रुपये। इससे बड़ा जो आता है वो 80 रुपये किलो चल रहा है। और जो बाकी कौन से सब्जियों के दाम बढ़े हुए, क्या बता सकते हैं? हाँ, भिंडी है जैसे बढ़ गया, इसका रेट 30 पाव हो गया। वटाना है, शिमला है, हर चीज़ का रेट, सारी भाजियाँ का रेट बढ़ गया है। निश्चितच भाव वाढलेले आहेत। तुम्ही भाजी घेण्यासाठी आला आहात का इथे? विकता तुम्ही? मग तुम्ही विक्रेते आहात, काय सांगाल? भाजीचे दर वाढलेले आहेत, किती टक्क्यांनी वाढले आहेत? वाढलेला म्हणजे कसं आहे, आता शेतकरीचं कसं एवढे पाऊस पडला आणि वारा आला जाम, त्याच्याकरता नुकसान झालं शेतकऱ्याचा। म्हणजे जेवढे समजून घ्या 100 किलो माल होतं तेवढे 25 किलो झाले। आता 25 किलो झाले, पब्लिकला सगळेला पाहिजे। मग तो म्हणजे कसा भाव चढून लागत, शेतकरीला पण परवडत नाही। औषध मारायला, खाद मारायला एवढे मांग केलं आहे, काय पडणार त्याला? पण एवढे मेहनत करतो शेतकरी ना, शेतकरीला काहीच नाही भेटत आहे। असं आहे, समजून घ्या। मोसम कधी खराब झाला त्याचा मरून जातो शेतकरी। आणि आता श्रावण महिना खरं तर सुरू होणार आहे, तर श्रावण महिन्यामध्ये किती टक्क्यांनी भाज्यांचे भाव वाढतील? कारण का श्रावण महिन्यामध्ये म्हणजे कसं, आता समजून घ्या, आता लागवड केला, पाऊस थांबला तर लागवड करणं, लागवड करेल तर 1.5 महिना जाणार आहे। 1.5 महिन्यानंतर तो माल तयार होणार आहे। त्याच्यामध्ये पण पाऊस जोरात आला तर खराब होतं बियाणं त्याचं नुकसान म्हणजे भरपूर होतं। शेतकरीला काय भेटत नाही, त्याच्याकरता माल थोडेफार तयार झाला समजून घ्या, तर ते टायमात कशा थोडेसं बाजार त्याला भेटत, पण काय वसूल करायला एवढं मेहनत करतात ना, त्याला काय नाही पडवत शेतकरीला। निश्चितच जर आपण पाहिलं तर मग खरं तर पावसामुळे हे जे भाज्यांचे दर आहेत ते वाढलेले आहेत। इथे वांगी आहेत। दादा, वांग्यांचे दर आधी किती होते आणि आता किती झालेले आहेत? वांगीच्या आता तर वांगे आम्ही विकत नाही, पण तरी पण समजून घ्या 30 रुपये भाव झाला असेल तर 40 रुपये आता झाला आहे भाव। इथे कारली आहेत, कारल्यांचे भाव 10% समजून घ्या, 10%, 5% असा वाढलेला आहे किलोवर। 5 रुपये, 10 गाजर, मटार किती टक्क्यांनी भाव वाढलेले आहेत? तरी 10-5 रुपये सगळीला वाढलेले आहे, म्हणजे जास्ती नाही वाढत, डबल नाही होत, 5-10 जास्त किंवा सगळ्यात महागडी आता भाजी कुठली झालेली आहे जी खिशाला देखील परवडणार आहे लोकांच्या? भेंडी जसा झाली आहे, महाग झाली आहे, वटाणा झाला आहे। त्याच्याकरता म्हणजे जेवढे माल कमी झाला आहे शेतीमध्ये, खराब झाला म्हणजे थोडेसं नुकसान झालं आहे, आणि त्याच्याकरता तर त्याचं महाग झालं आहे। सगळीला वस्तू कशा सगळीला पाहिजे ना। आता तुम्हाला पण जेवायचं आहे, आम्हाला पण जेवायचं आहे, तो जेवढे समजून का आपला 1 किलो घेतो तर त्याच्यानंतर आपला पाव किलो घेणार आहे, असं आहे। निश्चितच जर आपण पाहिलं तर मग पावसाचा फटका ह्या भाज्यांवरती दिसून येत आहे। इथे कोबी झाली, वांगी झाली, टोमॅटो झाले, भेंडी, गवार, मटार, गाजर, या सगळ्या भाज्यांचे भाव जवळपास 15 ते 20 टक्क्यांनी वाढलेले आहेत। याचं कारण म्हणजे पावसाळा, कारण का पावसामुळे नुकसान काही प्रमाणात भाज्यांचं होतं, शेतकऱ्यांना फायदा मिळत नाही, त्यामुळे कुठे ना कुठेतरी या भाज्यांचे दर वाढलेले पाहायला मिळतात। त्या व्यतिरिक्त श्रावण महिना देखील सुरू होणार आहे पुढच्या ऑगस्ट महिन्यापासून, त्यामुळे या भाज्यांचे दर जे आहेत ते अधिकच वधारतील आणि त्यामुळे सर्वसामान्य गृहिणी किंवा सर्वसामान्य नागरिक आहे त्यांच्या खिशाला कात्री बसण्याची देखील दाट शक्यता दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारे सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।